म्हणून मोदी आता काय करतोय? तुमच्या गावामध्ये दारुडे आहे का? आहे ना. त्या दारुड्याची नोकरी गेली तर तो काय करतो? चोऱ्या करतो, माऱ्या करतो, घरातलं सामान विकतो आणि शेवटी घरदार विकून टाकतो. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचाराला मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. आपण असणारा येणारी 5 वर्ष ही कोणाच्या हातामध्ये देणार हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. मागच्या 5 वर्षाचा इतिहास घेणं हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. मागच्या 5 वर्षाचा इतिहास आपण असताना पाहिला तर या देशातला असताना मी म्हणेन की अत्यंत काळकूट काळ असं त्याचं वर्णन मी करणार आहे. मी गेल्या 80 पासून ते 24 पर्यंत इंदिरा गांधीपासून ते असणारा नरेंद्र मोदीपर्यंत हे सगळे पंतप्रधान बघितले. मी इंदिरा गांधींची असणारी हत्या ही 84 साली झाली. 80 सालामध्ये त्यांनाही भेटत होतो आणि नरेंद्र मोदी यांचाही काळ मी त्या ठिकाणी पाहत होतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये पंतप्रधानाचं कार्यालय जे आहे हे पंतप्रधानाचं कार्यालय नेहमी असणारं मानवतेचं कार्यालय, लोकांना न्याय देणारं कार्यालय, कोणाला भीती न देणारं कार्यालय आणि भीतीमुक्त करणारं कार्यालय, अशा रीतीचा कारोबार मी गेली 40 वर्ष त्या ठिकाणी बघत आलो. पण मागची 10 वर्षाच्या इतिहासामध्ये हा कार्यकाळ मानवतेचा कार्यकाळ राहिला नाही, लोकांना जुळून ठेवण्याचा कार्यकाळ लागला नाही. तर जशी कोंबड्यांची झुंज लावतात, कोंबड्यांचं झुंज लावतात, तशा रीतीने हा कालखंड झुंज लावणारा कार्यकाळ होता असं मी त्या ठिकाणी मानतोय. हिंदू मुसलमानांना लढवलं, अनेक मुसलमानांची असारी कत्तल करण्यात आली, TV त्याचं व्हिडिओ करण्यात आलं, दाखवण्यात आलं, एक दहशत निर्माण करण्यात आली. हिंदू मुसलमानाचा असणारा एक दहशतवाद आपल्याला दिसला. दुसरा दहशतवाद इथे असणारा मराठा OBC आरक्षणावरनं आपल्याला दिसला. मराठा आरक्षण आणि OBC आरक्षण दोघांना भिडवण्याचा भाग त्या ठिकाणी दिसला. वंचित बहुजन आघाडीने भूमिका शांततेची घेतली आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शांतता निर्माण झाली अशी परिस्थिती आहे. आपण आदिवासी भागामध्ये गेलो तर आदिवासींना सुद्धा लढवण्याचा भाग झाला. मग ते नॉर्थ ईस्ट असेल, आसाम आणि मणिपूर इथल्या असणारे ज्या ट्राईब्स आहेत त्यांच्या असणारे दंगली आपण असणारे बघितल्या. 80 दिवस भारतातल्या जनतेला माहीत नव्हतं की तिथे युद्ध चाललंय, 2 जमातीमधलं असणारं युद्ध चाललंय याची माहितीसुद्धा नव्हती. परदेशातून माहिती जेव्हा यायला लागली तेव्हा हळूहळू इथलं सरकार बोलायला लागलं अशी परिस्थिती. याने कुठली एक संस्था ठेवली नाही. सुप्रीम कोर्ट घ्या, रिटायर्ड झालेले जज म्हणायला लागलेले आहेत की शासनाचा आमच्यावरती असणारा दबाव येतोय. शासनाचा आमच्यावरती असणारा दबाव आहे. मानवतेचं कार्यालय राहिलंच नाही, दबावाचं कार्यालय राहिलं अशी परिस्थिती आहे. इथे एकही असा वर्ग नाही की ज्याला आपल्याला म्हणता येईल की शांततेने तो असं म्हणेल की मी इथे सुखाने समाधान आहे. कोविड नंतर आपण बघत असाल की दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं. त्यांची मागणी काय होती
की तुम्ही दर जूनमध्ये हमी भाव जाहीर करताय. चांगली गोष्ट आहे, हमी भाव जाहीर होतो. पण त्या हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि म्हणून शेतकरी लाखच्या संख्येने दिल्लीमध्ये येऊन बसला, उन्हाळ्यात बसला, पावसाळ्यात बसला, थंडीमध्ये बसला आणि गरमीमध्ये सुद्धा बसला, अशी परिस्थिती आहे. तो काय म्हणत होता की तुम्ही हमी भाव तर देताच आहे, फक्त कायदा करा, त्याला कायद्याचा आधार द्या. आणि कायद्याचा आधार दिला तर व्यापारी त्या हमी भावाच्या खाली विकणार नाही आणि आमची दुर्दशा होणार नाही, ही तो मागणी मागत होता. वर्षभर झालं तो आंदोलन करत होता. पण पंतप्रधानाला असं वाटलं नाही की आपण त्यांच्याबरोबर जाऊन बसावं. 44 डिग्री टेम्परेचर आहे, त्याच्यात तो बसलेला आहे. -2 डिग्री टेम्परेचर आहे दिल्लीचं, त्याच्यात तो बसलेला आहे. पण या पंतप्रधानाला पाजर फुटलं नाही की आपण त्यांच्याबरोबर बसावं. बाबा, मी असताना घेतलेला निर्णयाचा पुनर्विचार करतो, मला वेळ द्या, हे सुद्धा म्हणायली ताकद ह्या पंतप्रधानाची. मी या पंतप्रधानाकडे मानवता नाहीच. या पंतप्रधानाकडे मानवता नाहीच, अशी परिस्थिती आहे. तुम्ही आंदोलन करा, काही करा, मी सांगेन तेच, त्याच्या पलीकडे काही नाही. बे हुकुमशाह, आम्ही जे म्हणत होतो की बा या देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून हुकुमशाह जन्माला येतोय, तो हीच हुकुमशाहची पद्धत आहे, हे आपण लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे का? आज ज्या पद्धतीने फिरताय त्या पद्धतीने फिरायचं आहे असं तुम्हाला ठेवायचं असेल तर आंधळकरांना मतदान द्या. तुम्हाला कैदी व्हायचं असेल आणि स्वतःचं स्वातंत्र्य गमवायचं असेल, तर खुशाल बीजेपीला मतदान द्या, हे मी आपल्याला असताना सांगतोय. मध्यंतरी आपण बघत असाल सण आले, सणाच्या वेळेस आपण बघत असाल की याच्या अगोदर कुठल्या सरकारने महिलाने कुठल्या साड्या नेसाव्या ही कधीच म्हटलं नाही. या दिवशी हा, त्या दिवशी तो, त्या दिवशी तो, असा प्रयोग झाला की न झाला? प्रयोग झाला की न झाला? तुम्ही लाजताय का? मी एकतर्फी भाषण नसं करत असतो, मी डायलॉग करत असतो. हा प्रयोग झाला की न झाला? झाला ना. याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, मराठीत त्याला नाही आहे. इंग्रजीमध्ये एक याला शब्द आहे, तो म्हणजे तुमच्या मेंदूचा ताबा घेणं, कंट्रोल ऑफ माइंड. तुमच्या मेंदूचा ताबा घेणं. त्यांनी सणामार्फत तुमच्या मेंदूवरती ताबा घेता येऊ शकतो का? तो ताबा घेतला. सण याच्या अगोदरही झाले, सण सगळेजण साजरे करण्यात आले. पण अमुक कलरची साडी, अमुक कलरचं शर्ट, अमुक कलरची पॅन्ट असं घाला, असं कुठलंच सरकारने केलं नाही. पण या सरकारने ते प्रयोग केले. या सरकारने प्रयोग केले याचं कारण की तुमच्या मेंदूवरचा ताबा, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय त्या विचार करण्याच्या पद्धतीवरती कब्जा हा मिळवता येऊ शकतो का? आणि तो काही लोकांनी मान्य केला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला मिळवता येतो. मी असं विचारतोय की लोकांच्या मेंदूवरचा ताबा घेण्याचं कारण काय सरकारचं? सरकारचं लोकांच्या मेंदूवरचा ताबा घेण्याचं कारण काय? ताबा केव्हा घेतला जातो की ज्यावेळेस त्या माणसाला गुलाम करायचं असतं त्यावेळेस त्याचा ताबा घेतला जातो. आज तुम्हाला गुलाम करायचं आहे, इथे लोकशाही संपवायची आहे, हुकुमशाही आणायची आहे. आणि ती आणायची असेल तर पहिल्यांदा
तुमचा तुमचा मेंदू आमच्या ताब्यात आहे का, हे तपासण्याचं कामकाज या ठिकाणी चाललंय. आणि जे मेंदू तपासण्याचं कामकाज करतात त्या सगळ्यांना पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे, सत्तेवरनं किकआउट केलं पाहिजे. कारण का मी माझ्या मेंदूचा ताबेदार आहे, मी दुसऱ्याच्या हातामध्ये माझा मेंदू देणार नाही, ही भूमिका आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे. मित्रो, कोविडमध्ये टाळ्या वाजवायला लावल्या की नाही, थाली वाजवायला लावली की नाही? त्याचं कारण आहे की तुम्हाला मोदीला मारायचं होतं. तुम्ही आता बघताय पटापटा पटापटा तरुण पोरं मरतात आहेत. कोविडमध्ये ज्यांनी कोविडशिल्ड घेतलंय किंवा रेमडेसिवीरचा असणारा औषधं घेतलेली आहेत ते आता सगळेजण हॉस्पिटलमध्ये आहेत. या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे. या दोन्ही औषधाच्या संदर्भात WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटन जे आहे की ज्यांच्या परवानगीशिवाय कुठलंही औषध कुठलाही देश निर्माण करू शकत नाही अशी असणारी ही संघटना आहे. त्या संघटनाने सांगितलं की हे रेमडेसिवीर आणि असणारा कोविडशिल्ड तुम्ही असणारा घेऊ नका. जगभर त्यांनी काढलं, जगभर चाललं नाही, पण भारतामध्ये ते चाललं. भारतामध्ये का चाललं? का रेमडेसिवीरच्या कंपनीचा मालक तुम्हाला माहिती आहे का कोण आहे? मी कंपनीचं नाव देतो, मला झोडिया म्हणून कंपनी आहे. तिचा असणारा गुगलवरती जा, तुम्हाला मालक त्याचा दिसेल, तो गुजराती मालक आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्याचा मालक गुजराती आहे. त्यांनी 18,000 कोटी जे आहेत 18 कोटी जे आहेत हे भारतीय जनता पक्षाला डोनेशन दिलं आणि मोदीने सांगितलं की रेमडेसिवीर तुम्ही या देशामध्ये विका. काँग्रेसवाले भित्रे आहेत, घाबरलेले आहेत. त्यांच्या अंगात आता दम राहिलेला नाही. सोनिया गांधी यांनी 2012ला मोदीला मौत का सौदागर असं म्हटलं होतं. हे रेमडेसिवीरचा असणारा औषध देऊन जगाच्या संघटनेच्या विरोधात जाऊन ते असणारं सांगणं, भारतीय डॉक्टरांच्या विरोधातल्या सल्ल्याला जाऊन मोदींनी दिला. मोदी हा मौत का सौदागर आहे. आता काँग्रेसवाले बोलायला तयार नाहीत. त्यांची पूर्णपणे टिंब झालेलं मी बोलत नाही. याचं कारण इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत. आपण आता काही बोललो तर इन्क्वायऱ्यामध्ये गेलो तर त्याचं काय होणार? आणि म्हणून भित्रे भागूबाई जे आहेत अशानं आपण असणारं उभं करता कामा नये, हे आपण लक्षात घ्या. मित्रो, मोदीचं एवढंच कारनामे नाहीत. हे मानवतेचं कार्यालय पंतप्रधानाचं झालं पाहिजे, पण हे मानवतेचं कार्यालय नव्हतं, हे वसुलीचं कार्यालय होतं, हे लक्षात घ्या. हे वसुलीचं कार्यालय होतं. 6,500 कोटी व्हाईटमध्ये पंतप्रधानाच्या कार्यालयाने वसूल केलेले आहेत. त्यांनी माझ्यावर केस करावी. मी माझं स्वतःचं काहीच बोलत नाही. सुप्रीम कोर्टाने आपल्याला माहीत असेल मध्यंतरी स्टेट बँक ऑफ इंडियाला दम दिला आणि सांगितलं की ज्या इलेक्ट्रोलाइट बॉन्ड आहेत कोणी खरेदी केले, कधी खरेदी केले, किती खरेदी केले, याचं सगळं विवरण द्या. त्याचं सगळं विवरण बाहेर आलेलं आहे. मी जे रेमडेसिवीरचं म्हणालो त्याच बॉन्डमधनं बाहेर पडलेलं अशी परिस्थिती आहे.
तुम्ही हप्ता दिला नाहीत, तुम्ही हप्ता दिला नाही तरी मोदींची ईडी येत होती, इन्कम टॅक्स येत होतं, सगळ्याच गोष्टी येत होत्या आणि दिलं नाही तर तुम्हाला असारा धाड होती, रेड होती, जेलमध्ये होतात, अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे इथे पंतप्रधानाचं कार्यालय हे वसुलीचं कार्यालय मी असं त्या ठिकाणी मानतो. एक अत्यंत महत्त्वाची बातमी तिथे आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती या सरकारने डरवली आणि काँग्रेसवाले त्याच्यावरती गप्प आहेत. राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे की 2014 ते उत्तर येईपर्यंत एकंदरीत 17 लाख कुटुंब यांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेले. हे जे 17 लाख कुटुंब होती यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी 50 कोटीची होती, कमीत कमी 50 कोटीची होती. हे आकडे माझे नाही आहेत, राज्यसभेच्या असणाऱ्या ह्याच्यावरती तुम्ही गेलात तर तुम्हाला हे आकडेवारी मिळतील. त्याच्यापैकी काही जण होती, त्यांना असं विचारलं तुम्ही का गेलात, तर ते असं म्हणत होते की आम्ही ही जी 50 कोटीची ऐपत कमवलेली आहे ती आमच्या असणाऱ्या बापदाद्याने घाम गाळून मेहनत करून लोकांचा विश्वास संपादन केला आणि त्या विश्वासावरती आज आमची ही पुंजी टिकलेली अशी परिस्थिती आहे. ही आमची पुंजी टिकलेली आहे. आमच्याकडे असणारं मागण्या केल्या जातात, या मागण्या आम्हाला देता येत नाही, पूर्ण करता येत नाही, म्हणून आम्हाला धमकवल्या जातंय. आम्ही असं ठरवलं की आपल्या बापदाद्यांची इज्जत मातीमध्ये मिळण्याच्या ऐवजी आपण आपलं नागरिकत्व सोडा आणि परदेशी जा, अशी परिस्थिती आहे. मित्रो, नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये तुम्ही याच्यासाठीच बसवलं होतं का की या देशामधला 17 लाख हिंदू कुटुंब यांनी नागरिकत्व सोडावं आणि बाहेर बसावं? मी RSS वाल्यांना विचारतो, तुम्ही कुठच्या तोंडाने आता मोदींसाठी मतं मागताय? तुम्ही असं म्हणाला होतात की हा देश आम्ही हिंदू राष्ट्र करतो, पण असं दिसतंय की दाखवण्याचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. दाखवताना दाखवत होते की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात, दाखवताना दाखवत होते की आम्ही मुसलमानांच्या विरोधात, पण या देशामध्ये ज्यांनी नागरिकत्व सोडलं हे असणारे सगळे हिंदू होते. मला अनेक जण विचारतात की 50 पासून 14 पर्यंत किती लोक गेले? 7,000 फक्त गेले, आणि जे 7,000 गेले त्यांचे वय ही असणारी 60च्या आसपास होते, अशी परिस्थिती आहे. ते आपल्या मुलीकडे गेले, आपल्या मुलाकडे गेले आयुष्य स्वतःचं साधण्यासाठी, अशी परिस्थिती, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथं कल्याणकारी राज्य पाहिजे होतं. ते कल्याणकारी राज्य न राहता इथं असणारं लोकांना त्रास देणारं राज्य, अशी असणारी परिस्थिती आहे. वसुलीचं राज्य आहे. मी इथल्या बार्शीच्या व्यापाऱ्यांना असणारा सांगतो, राजकारणावरती धाडी टाकून झाल्या, कारखानदारावरती धाडी टाकून झाल्या, आता तुमचा नंबर आहे, व्यापाऱ्यांचा नंबर आहे. तेव्हा तुमच्या घरामध्ये बाले तुम्ही असणारा भारतीय जनता पक्षाला डोनेशन द्या, पण मत देऊ नका. मत दिलं तर तुमचा नंबर लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. काका त्यांना फसवायचं आहे, जुमलेबाजी करायची आहे. मोदी 2014 साली ज्यावेळेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस या देशामधलं 100 रुपयाचं 26 रुपये फक्त कर्ज होतं. 26 रुपये फक्त असताना 100रातले कर्जामध्ये होते. पण आज 2024 साली मोदी ज्यावेळेस शेवटच्या वर्षामध्ये आहेत त्यावेळेस असणारं हे 26 रुपयाचं कर्ज
84 रुपये त्या ठिकाणी झालेत, 84 रुपीज त्या ठिकाणी झालेत. आणि जागतिक बँक असं म्हणत आहे की यांनी असणारा जर डिफॉल्ट केला काही भरण्यासाठी तर 2026 मध्ये 96 रुपये होतील अशी असणारी परिस्थिती आहे. मी नेहमी म्हणत असतो, घर चालवणं आणि देश चालवणं याच्यामधला असणारा काही फरक नाही. देश चालवणं आणि घर चालवणं याच्यामधला असणारा फरक नाही. समजा एखाद्याचा पगार 10,000 असेल आणि त्यांनी बँकेकडून लोन घेतलं तर 60% त्याला लोन मिळतं. म्हणजे 6,000चं त्याला कर्ज मिळालं. म्हणजे 6,000वरती त्याचा हप्ता जातो. 4,000 त्याला खर्चाला राहतात. आनंदाने तो खर्च करू शकतो. पण ते हप्ते दिले नाहीत आणि 6,000चा हप्ता 8,000वरती गेला तर 2,000मध्ये तो असणारा घर चालू शकतो का? तशाच रीतीने मोदीने 100 रुपयातले 26 रुपयाचं कर्ज जे आहे ते आता 96 रुपयावरती घेऊन गेलेले आहेत. 4 रुपयावरती देश चालू शकतो का हे मला सांगा. म्हणून मोदी आता काय करतोय? तुमच्या गावामध्ये दारुडे आहे का? आहे ना. त्या दारुड्याची नोकरी गेली तर तो काय करतो? काय करतो? काय करतो? चोऱ्या करतो, माऱ्या करतो, घरातलं सामान विकतो आणि शेवटी घरदार विकून टाकतो. आपण असणाऱ्या आपल्या पूर्वजांची सोनं नाणं जमीन जुमला हे विकतो का? का नाही विकत? तर ते आर्थिक आणि भावनिक शाश्वत आहे. भावनिक शाश्वत यासाठी की माझ्या वाडवडिलांचं आहे आणि आर्थिक शाश्वत म्हणजे उद्या माझ्यावरती काही संकट आलं तर हे मी वापरू शकतो. जी घरातली मी जेव्हा अवस्था म्हटलं तीच देशाची असणारी अवस्था. हे जे नवरत्न कंपन्या आहेत, या नवरत्न कंपन्या ज्या आहेत, या नवरत्न कंपन्या या देशाचं आत्मा हे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. या नवरत्न कंपन्या ज्या आहेत या आत्मा आहेत हे आपण सर्व लक्षात घ्या. हा आत्मा शरीरातून काढला तर शरीर जिवंत राहतं का? तशा रीतीने उद्या या सगळ्या कंपन्या 5 वर्षांमध्ये मोदीने विकल्या तर सावकार काय करतो? आपल्याला जर त्याचा हप्ता देता आला नाही तर सावकार काय करतो? सावकार काय करतो? सगळं लिहून घेतो ना आणि आपण कंगाल होतो. पुढची 5 वर्षे आपण मोदीला दिली तर या देशाला तो कंगाल केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझं आपलं सगळ्यांना आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीचे असणारे भाऊराव अंधाळकर हे असणारे उमेदवार आहेत, त्यांची निशानी तेव्हा प्रेशर कुकर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.